नमस्कार, मी सरिता कौशिक. 0 आवरच्या 200व्या भागात आपलं स्वागत. आजच्या भागात आपण पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात आलेले अत्यंत महत्त्वाचे ट्विस्ट पाहणार आहोत. त्यासंबंधित प्रत्येकाचं स्वॉट ॲनालिसिसही करणार आहोत. त्यातलं पहिलं प्रकरण आहे अल्पवयीन कार चालकाचे वडील विशाल अग्रवाल. त्यांनी दुर्घटनेच्याच रात्री पुराव्यांशी छेडछाड केली. मुलाला वाचवण्यासाठी ससूनमधील डॉक्टरांना फोन करत अल्पवयीनाचे ब्लड सॅम्पल्स बदलण्याची तजवीज केली. दुसरं प्रकरण ससूनचे 2 डॉक्टर आणि 1 शिपाई. ड्रग माफिया ललित पाटील प्रकरण असो की कथित कोविड घोटाळा, अनेक घटनांमध्ये ससूनचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आलाय. त्यातच पुणे कार प्रकरणात डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर या 2 डॉक्टरांनी शिपायाची मदत घेत अल्पवयीन मुलाचं ब्लड सॅम्पल बदलल्याचं समोर आलंय. त्याचबरोबर तिसरं प्रकरण सुषमा अंधारे आणि रवींद्र धनगेकर. पुण्यातील कार घटनेनंतर शहरातील पब्सवर कारवाया सुरू झाल्यात. त्याला एक्साईज विभागच जबाबदार असल्याचा आरोप करत रवींद्र धनगेकर आणि सुषमा अंधारेंनी एक्साईज कार्यालयात धडक मारली. इतकंच नाही तर त्यांनी मंत्री हसन मुश्रीफांवर केलेले आरोप. याच प्रकरणातील चौथी घटना पुणे पोलीस. जेव्हा अपघात झाला तेव्हा पुणे पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती. पण त्याच पोलिसांनी ब्लड सॅम्पल DNA टेस्टिंगसाठी पाठवले आणि रक्त नमुने बदलल्याची बाब समोर आली. तर 5वी गोष्ट, पोर्शा कार. ही तीच कार आहे ज्याची तपासणी आता पोर्शा कंपनीकडून सुरू करण्यात आली आहे. जेव्हा कोर्टासमोर कार बिघडल्याचा दावा केला होता त्याचीच तपासणी आज झाली. प्रकरणातील 6वी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, राजकारण. त्यात एक म्हणजे पालकमंत्री अजित पवारांनी अत्यंत कडक शब्दांमध्ये कारवाईवर भाष्य केलं. इतकंच नाही तर काँग्रेस आमदार रवींद्र धनगेकरांवरही पलटवार केला. तर हसन मुश्रीफ विरुद्ध धनगेकर असाही सामना रंगलाय. तेच हसन मुश्रीफ आपल्या सोबत अगदी काही मिनिटांमध्ये असणार आहेत. त्यांच्या सोबत चर्चेसह पुणे प्रकरणातील सगळ्या घडामोडींचं सखोल विश्लेषण करणार आहोतच. मात्र त्याआधी पाहूयात आजचा पहिला प्रश्न, जो होता पुण्याच्या ससून रुग्णालयातील डॉक्टरांवर. तोच पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल्स सेंटरवर. आजचा आपला पहिला प्रश्न, ससून रुग्णालयात बदलले त्या अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल. ससूनमध्ये पैशाच्या जोरावर काहीही करणं शक्य आहे असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. पुण्यातील सरकारी रुग्णालय असलेल्या ससूनच्या कारभाराचे धिंदवडे काही पहिल्यांदा निघालेत असं नाहीये. इथं कधी उंदीर चावल्यानं रुग्णाचा मृत्यू होतोय तर कधी औषधं नसल्यानं. याच घटना वारंवार समोर येतात. फक्त रुग्णांच्या अनास्थेच्याच नाही तर इथं पैसे देऊन कोणतीही वैद्यकीय प्रमाणपत्र मिळतात. सगळ्यात धक्कादायक प्रकार तर ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात समोर आला. त्याला याच ससूनच्या डॉक्टरांच्या मदतीनं वारंवार तुरुंगातून बाहेर येता आलं. इतकंच नाही तर तो याच रुग्णालयातून फरारही झाला होता. त्याच प्रकरणात ससूनच्या 2 डॉक्टरांना अटकही झाली होती. तत्कालीन डीन डॉक्टर संजीव ठाकूरांनी पदावरून त्यांना हटवलंही होतं. मात्र इतक्या मोठ्या घटनेला काही महिनेही होत नाहीत तोवर पुन्हा एकदा हेच ससून रुग्णालय प्रशासन अशाच एका प्रकरणात अडकतं. इथंही 2 डॉक्टरांनाच अटक होते. जुवेनाइल एक्यूजचे वडिलांचे डॉक्टर टावरे सोबत प्रत्यक्ष संपर्क असल्याचे बाबी टेक्निकल एव्हिडन्स अनुषंगाने समोर आलेली आहे. प्रोडक्शन वॉरंटवर डिसिजन झाल्यानंतर त्यांना त्या किडनॅपिंगचे केसमध्ये आम्ही घेणार आहोत. तत्पूर्वी आता ही बाबी समोर आल्यानंतर या केसमध्ये पण त्यांचे प्रोडक्शन वॉरंट घेण्याची कारवाई करण्यात येईल. कोणता केसमध्ये प्रथम घेऊ, कोणता केसमध्ये नंतर घेऊ, याचे निर्णय आम्ही घेऊ. पुणे पोलीस आयुक्तांनी जे सांगितलं ते नीट ऐकलत ना? ससूनच्या 2 डॉक्टरांना अल्पवयीन कार चालकाचे वडील विशाल अग्रवालनं फोन केला आणि दुर्घटनेच्या रात्री मुलाचे ब्लड सॅम्पल्स बदलल्यास सांगितले.
खरं तर ही एक रंजक गोष्ट आहे आणि ती विशाल अग्रवालच्या फोन कॉल्स डिटेल्समधून उघड झाली आहे. जेव्हा अल्पवयीन तरुणांचा ब्लड अल्कोहोल रिपोर्ट निगेटिव्ह आला तेव्हाच पोलिसांच्या तपासाचं आणखी एक चक्र वेगानं फिरलं आणि या तपासातून धनिक पुत्राला वाचवण्यासाठी सरकारी यंत्रणांमधील अधिकारी कर्मचारी कसे काम करत होते याला धक्कादायक उलगडा होऊ लागला. ज्या डॉक्टरांवर त्या अल्पवयीन आरोपीच्या रक्तात मद्याचं प्रमाण किती आहे हे तपासण्याची जबाबदारी होती त्या ससून रुग्णालयाचे डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने कचऱ्याच्या डब्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यांनी आरोपीच्या ऐवजी दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठवले जेणेकरून अल्पवयीन आरोपी मद्यधुंद अवस्थेत नव्हताच असं वाटेल. पण पोलिसांनी या सर्व कट कारस्थानाचा अत्यंत चालाखीनं भांडाफोड केला. तसंच डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर या दोघांना बेड्या ठोकल्यात. पोलिसांनी डॉक्टरांचं हे बिंग कसं फोडलं हे ऐकूया खुद्द पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडूनच. जे जुवेनाईल एक्यूज्ड होता, जे गाडी चालवत होता, त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिनमध्ये फेकली. एका दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली, त्याचेवर डॉक्टरनी सील केला की हे जुवेनाईल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली. हे केले ते श्रीहरी हलनोर जे CMO होते, ज्यांनी हे सगळे ब्लड सॅम्पल्स वगैरे घेतले आणि रिप्लेस केले, त्यांना काल ताब्यात घेण्यात आली होती आणि त्याचे विचारपूस अनुषंगाने डॉक्टर अजय तावरे हे तिथे HOD फॉरेन्सिक मेडिसिनचे आहे, त्यांचे सांगण्यावरून आणि त्यांचे कट अनुषंगाने ही पूर्ण कृत्य करण्यात आलेली आहे. औंधमध्ये जे आहे सरकारी हॉस्पिटल तिथे जुवेनाईल आरोपीचे एक सेकंड सॅम्पल घेण्यात आली होती. औंधची सॅम्पल हे जुवेनाईल एक्यूजची आहे आणि त्याची सॅम्पल त्यांचे वडिलांसोबत मॅच झालेली आहे. परंतु ससून हॉस्पिटलची जी सॅम्पल आहे ते जुवेनाईल एक्यूजची मॅच होत नाही म्हणून हे थर्ड पर्सनची सॅम्पल आहे. हे स्पष्ट फॉरेन्सिक रिपोर्टवरून काल संध्याकाळी झाली होती. त्याचे नंतर हे डॉक्टर्सला ताब्यात घेऊन विचारपूस करून त्यांना अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये कलम वाढवून अटकची कारवाई करण्यात आलेली आहे. अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सॅम्पल प्रकरणी पोलिसांनी केलेल्या इन्व्हेस्टिगेशन्समुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं कौतुक केलं, तर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनीही दोषींना सोडणार नसल्याचं वक्तव्य केलंय. पाहूयात. जी काही घटना आहे ती अतिशय गंभीर आहे आणि पोलिसांनी योग्य प्रकारे इन्व्हेस्टिगेशन केल्यामुळेच आणि जे काही CDR वगैरे काढले त्यातनं लक्षात आलं की याच्यामध्ये गडबड आहे. त्याचे दुसरे नमुने पोलिसांजवळ असल्यामुळे लगेच त्याचा पर्दाफाश करण्यात आला आणि यामध्ये जे डॉक्टर त्याच्यात इन्वॉल्ड होते त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे जे काही प्रकरण आहे याच्या पूर्ण मुळाशी आणि तळाशी गेल्याशिवाय पोलीस विभाग थांबणार नाही. पुण्यामध्ये 2 पोलीस अधिकाऱ्यांच्यावर पण कारवाई करण्यात आलेली आहे. डॉक्टरांच्या ब्लड रिपोर्ट जे घेतात तिथल्या डॉक्टरांच्यावर पण कारवाई करण्यात त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्यामध्ये देखील आता त्या मुलावर पण कारवाई केलेली आहे, त्याच्या वडिलावर पण कारवाई केली आणि त्याच्याही वडिलावर कारवाई केली. म्हणजे नातवावर, वडिलावर आणि आजोबावर अशा पद्धतीनं ती कारवाई त्या ठिकाणी केली गेलेली आहे. बरं, ससूनचे फक्त डॉक्टरच नाही तर एका शिपायाला देखील पुणे पोलिसांनी अटक केली आहे. जेव्हा ससूनचे डॉक्टर आणि विशाल अग्रवालमध्ये ब्लड सॅम्पल्स बदलण्याची बोलणी झाली तेव्हा याच ससून रुग्णालयात पोस्टमॉर्टम विभागात काम करणारा अमित घटकामळे नावाचा शिपाई स्टोरीत इन होतो.
त्याच्याच मार्फत पैशांची देवाणघेवाण होते। हा अमित नावाचा शिपाई वडगाव शेरी भागात एका 4 चाकीमधून 3 लाख रुपये रोख घेऊन आला। त्यालाच पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्यासह दोन्ही डॉक्टरांना पोलिसांनी कोर्टासमोर हजर केलं। त्या तिघांनाही पोलीस 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आम्ही न्यायालयाला या ठिकाणी सांगितलं होतं की हा आरोपी त्यावेळेस हे सुट्टीवर होते, यांचा त्या ठिकाणी प्रत्यक्ष सहभाग काहीही नव्हता आणि जे सेक्शन यांना लागलेले आहेत ते सर्व सेक्शन बेलेबल सेक्शन आहेत। बेलेबल सेक्शनमध्ये न्यायालयाला पीसी देता येत नाही, पोलिसांना पीसी घेता येत नाही आणि ज्या सेक्शनमध्ये बेलेबल आहे त्या आरोपींना त्याच दिवशी जामीन द्यावा लागतो। परंतु पोलिसांनी रिमांड रिपोर्टमध्ये जाणून बुजून या ठिकाणी 467 कलम फोर्जरीचं कलम लावलेले आहे आणि ते गृहीत धरून न्यायालयाने आज पोलिसांचे आणि आमचे आर्ग्युमेंट धरून 30 तारखेपर्यंत या प्रकरणात पोलीस कस्टडी ग्रांट केलेली आहे। बरं, ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणातच नाही तर आणखी एका प्रकरणात विशाल अग्रवाल यांचा पाय आणखी खोलात गेला आहे। विशाल अग्रवालची पुन्हा एकदा पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे। अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र यांनी त्यांचा ड्रायव्हर गंगाराम पुजारीला बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न केला होता। गाडी अल्पवयीन मुलगा नव्हे तर ड्रायव्हर गंगाराम चालवत होता असा सीन रंगवण्याच्या प्रयत्नात ते होते। त्यासाठी अपघातानंतर अग्रवालांनी ड्रायव्हरचे अपहरणही केले होते। यानंतर पोलिसांनी ड्रायव्हरची चौकशी केली, त्याचा जबाब नोंदवला। त्यावर पुणे पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूयात। तुमचे अंगावर घ्या, तुम्हाला भरपूर गिफ्ट देऊ, बक्षीस देऊ, जे तुम्ही मागणार ते आम्ही देऊ। तुम्ही बोलले काही, दुसरा काही हे केले, पहिले ते झाला, नंतर ते काही तुम्ही वेगळा बोलले, काही वेगळा स्टँड घेतले तर तुम्हाला बघून घेऊ, तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे त्यांना धमकी देण्यात आली आणि आरोपींनी त्यांच्याकडूनचे मोबाईल त्यांचे ताब्यात ठेवला आणि यांना त्यांचे घरी डांबून ठेवला। पुण्यात मद्यधुंद अवस्थेत पोर्शा कारनं दोघांना चिरडल्याचं प्रकरण चांगलंच तापलंय। अंजली दमानी यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केला। केवळ आमदारानेच नाही तर अजित पवारांनीही पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। या आरोपावर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील स्पष्टीकरण दिलंय, ते पाहूयात। सरळ सरळ विचारणा आहे सीपी पोलीस पुण्याच्या की त्यांनी तात्काळ याच्यावर क्लॅरिफिकेशन द्यावं। जर अजित पवारांनी त्यांना फोन केला होता की नाही हे सांगावं। केला नसेल तर उत्तम, पण केला असेल तर अजित पवारांचा ताबडतोब आज राजीनामा घेतलाच पाहिजे। सीएमनी त्यांच्याकडनं राजीनाम्याची मागणी केली पाहिजे आणि फडणवीसांनी सुद्धा त्या अजित पवारांकडनं राजीनामा घेतला पाहिजे। माझ्या कानावर आल्यानंतर मी सांगितलं, ह्याच्यामध्ये मी पत्रकार मित्रांनो, तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे, अनेक वर्ष तुम्ही मला ओळखता, मी अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्यानंतर कुणाला पाठीशी घाला असतं तर माझ्या कुठे तोंडातनं पण येत नाही। त्याच्यामुळे मी त्यांना म्हणलं की कुणाच्याही राजकीय दबाव आला तरी बळी पडू नका। श्रीमंताच्या घरातली मुलाकडनं घडलेली घटना आहे, कसल्याही प्रकारचं वेगळ्या प्रकारचा दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही, आर्थिक प्रलोभनं दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही। याला कुणीही बळी पडता कामा नये, ही खबरदारी पोलीस आयुक्त या नात्याने तुम्ही घेतली पाहिजे। पुण्यातील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी ससूनच्या 2 डॉक्टरांना अटक झाल्यावर या रुग्णालयावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच झुंपली आहे। पुण्याच्या कसबा पेठचे काँग्रेस आमदार रवींद्र धनगेकरांनी सुरुवातीपासूनच रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे। अनेक आरोप केलेत, काही पोस्ट केल्या। अशातच त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आशीर्वादानं ससून मधील अटक झालेले ते 2 डॉक्टर काम करत असल्याचा आरोप केला। त्यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे, तर धनगेकरांचे आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हणत त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलंय। पाहूयात।
मुश्रीफांच्या वर्षभर मुश्रीफांना पत्र देतोय, संजीव ठाकूरला अटक करा. पाठीशी घातलं. अजय तावरे ज्या मुश्रीफांच्या पाठिंब्यावर आणि आशीर्वादात त्या खुर्चीवर बसतात, हा डिफॉल्टर अधिकारी आहे. आणि नुसतंच हे प्रकरण, आता अनेक प्रकरणामध्ये त्यांनी सगळ्या रिपोर्टमध्ये फेरफार केले, आजही तपास झाला पाहिजे. हसन मुश्रीफांचं म्हणणं आहे की तुम्ही जे आरोप केले त्याचे पुरावे द्या, अन्यथा माफी मागा. पुरावे आता अटक का केली पोलिसांनी? पोलिसांकडे त्यांनी माहिती घ्यावी. रवींद्र धंगेकर हे पुण्याचे एक आमदार आहेत आणि मला वाटतं त्याला स्टंट करण्याची सवय लागलेली आहे. त्यांनी कदाचित माझी माहिती घेतली नसावी. मी आत्ताच मुलाखत दिली आणि सांगितलं की 2 दिवसाच्या आत तुम्ही माफी मागा. मी बदनामीचा दावा दाखल करेन जर माफी मागितली नाही तर. कारण मी 11 ते 24 मी परदेशाच्या दौऱ्यामध्ये होतो. ही घटना घडली त्यावेळी मी इथं नव्हतो. आता मला सांगा, धंगेकरनी कदाचित माझी माहिती घेतली नसावी, त्यांनी माहिती घ्यावी आणि येणाऱ्या या लोकसभेत त्यांचा पराभव होणार आहे त्यांना माहिती झाल्यामुळं विनाकारण स्टंटबाजी करत असावेत असं माझं आता मत झालेलं आहे. रवींद्र धनगेकर यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरेंनीच डॉक्टर अजय तावरे यांची ससूनच्या वैद्यकीय अधीक्षकपदी शिफारस केल्याचं समोर आलंय. याबाबत सुनील टिंगरे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिलेलं एक पत्रही समोर आलंय. 26 डिसेंबर 2023 रोजीचं हे पत्र आहे. टिंगरेंच्या या पत्रावर हसन मुश्रीफ यांचा शेरा दिसतोय. अजय तावरे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात यावा असं मुश्रीफ यांनी लिहिलंय. या पत्रावर मुश्रीफ यांची सही आहे, ज्यात त्यांनी तावरेंना अतिरिक्त कार्यभार देण्याची शिफारस देण्याचा शेरा मारलाय. अगदी थोड्या वेळातच हसन मुश्रीफ हे आपल्या गेस्ट सेंटरला या प्रकरणावर चर्चा करायला असणार आहेत. विरोधक केवळ सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्यापुरतेच थांबले नाहीत, तर त्यांनी थेट आता राज्य उत्पादन शुल्क विभागावरही निशाणा साधलाय. पब आणि ड्रग्सच्या मुद्द्यावरून रान उठवणारे काँग्रेसचे आमदार रवींद्र धनगेकर आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. आंदोलन करत त्यांनी पुण्यातील बार आणि हप्ता वसुलीची यादीच वाचून दाखवली. तसंच राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंवरही टीका केली. मागच्या वेळेला ललित पाटीलचं जेव्हा प्रकरण झालं आणि आम्ही हे मांडायला गेलो, तेव्हा एक्साईज मिनिस्टर शंभूराज देसाई यांनी आमच्यावर आबरू नुकसानीचा केस टाकायची भाषा केली. आता काय म्हणणं असेल की याचे सगळे जर व्हिडिओ पुरावे दाखवले, त्याचे सगळे जर पुरावे दाखवले तर आता काय म्हणणं असेल? ललित पाटील प्रकरणामध्ये आम्ही अजय तावरेंचं नाव घेतलं होतं ससूनमध्ये. ज्या अजय तावरेला तेव्हाच अटक करणं अपेक्षित होतं. आता एका लल्लू पंजू फक्त एक सॅम्पल दिलं म्हणून जर अटक केली जात असेल तर काय करायचं? आता वळूयात आम्ही विचारलेल्या आजच्या भागातील पहिल्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न सांगते, ससून रुग्णालयात बदललेले त्या अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल. ससूनमध्ये पैशाच्या जोरावर काहीही करणं शक्य आहे असं वाटतं का? काय म्हणतात ते सोशल मीडियावर नेटकरी. एक्सवरून नितेश पाटील, भ्रष्ट अधिकारी आहेत पुण्यात सगळे. एक्सवरूनच अभिषेक राऊत, बिल्डर लोकांच्या केस अशा हँडल होत असतील तर नेते मंडळींच्या तर नोंदवत पण नसतील. डॉक्टर सुद्धा विकले गेले. पैशाचा मास थांबला पाहिजे. देश संविधानावर चालतो का पैशावर? कायदे फक्त सर्वसामान्यांसाठी आहेत का? सुरेश पावले. वरून ज्ञानेश्वर पवार, श्रीमंतांना पैशाचा माज असतो. फेसबुकवरून शिरीष टिकरे, पैशासाठी काहीही करू शकतात. याचा अर्थ या डॉक्टरांनी असे कितीतरी सॅम्पल फेकले असतील किंवा बदलले असतील. असे किती डॉक्टर असतील याचा सुद्धा तपास व्हावा. फेसबुकवरून कमलेश जोशी, तुमचा खेळ होतो पण इथे निरपराधांचे जीव जातात. हातातोंडाशी आलेले दोघेही नाहक मारले गेले. फेसबुकवरून धोंडू गोरे,
सगळं काही पैशाच्या जीवावर. किती तो निर्लज्जपणा. इंस्टाग्रामवरून सुजाता राऊत. सरकारी हॉस्पिटल आहे ना, हे तर होणारच. ससून रुग्णालयातील गैरकारभार, डॉक्टर आणि बिघडलेल्या व्यवस्थेवर जोरदार टीका होते. विरोधक आरोप करतायत. या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यासाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ. हसन मुश्रीफजी, एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. आज मात्र आपण एका वादळाच्या केंद्रस्थानी आहात. आपल्या एका शेरामुळे डॉक्टर अजय तावरे आजच्या वादातीत एक व्यक्तिमत्व, ज्यांना पोलिसांनी अटक केली आहे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात, ते तुमच्या शेऱ्यामुळे अधीक्षक झाले असं दिसतंय. नाही मॅडम, आता काय झालं आहे की अनेक आमदार किंवा खासदार लोकप्रतिनिधी आम्हाला पत्र देत असतात. पत्र दिल्यानंतर त्या योग्य ज्याला अधिकार आहे त्या अधिकाऱ्यांना आपण लिहित असतो किंवा तुम्ही जी यांनी विनंती केलेली आहे त्याप्रमाणे त्यांना कार्यभार देण्यापूर्वी आपण हे निकष पूर्ण करतात की नाही ते बघून त्यांनी ते द्यायचं असतं. कारण असे अनेक लोकप्रतिनिधी येत असतात, त्याच्यावर आपण लिहित असतो. मग आता जबाबदारी त्या अधिकाऱ्याची आहे की हे खरंच जे लिहिलेलं आहे ते खरं आहे का नाही आहे हे बघून ते आपली कारवाई करतात. आता या कारवाईप्रमाणे अजय तावरे यांना त्या रुग्णालयाचा अधीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांनी दिलेला आहे असं आता ते आमदार महोदयांनी सांगितलं. आता त्यानंतर हे 26/12/2023 आमदार सुनील टिंगरेंचं पत्र आहे, त्यावर जे मी लिहिलेलं आहे शेरा. त्यानंतर उंदीर प्रकरण झालं ससूनला आणि त्यामध्ये 10/4/2024 हे तावरे हे दोषी ठरले आणि त्यांचा अतिरिक्त कार्यभार तात्काळ त्या तारखेला काढून देण्यात आला. हे पत्र आहे. त्या दिवशी आयुक्तांनी त्यांचा कार्यभार काढून घेतला. मी दिली ऑर्डर 26/12/2023 कार्यभार काढून काढला त्यांचा 10/4/2024 म्हणजे त्यामध्ये तावरे हे टिंगरीने दिलेलं आहे म्हणून आम्ही त्याला ठेवण्याचा आठास नाही केला. दोषी आहे म्हणतात तात्काळ त्याला तात्काळ त्यातनं कार्यमुक्त केलं. आता ही जी घटना घडली अपघाताची ती 11 ते 24 मे ही मी होतो प्रदेशात, ही त्यावेळची घटना आहे. आता आमदार धंगेकरांचं म्हणणं आहे की मुश्रीफांच्या आशीर्वादानं हे सगळं झालं. मी प्रदेशात होतो. हा अतिरिक्त सुप्रिटेंडंटचा कार्यभार काढून घेण्यात आलेला आहे. रात्री अपघात विभागामध्ये डॉक्टर होळणार म्हणून जे वैद्यकीय अधिकारी होते त्यांच्याकडं ते रक्ताचं सॅम्पल आलं. अजय तावरेंनी सांगून ते बदललं आणि त्यांच्या काय घडलं असेल. आता सांगा ह्याला माझा कसा आशीर्वाद असू शकतो? ही घटना अतिशय गंभीर आहे. असे जर रक्ताचे सॅम्पल्स वगैरे बदलले गेले तर अतिशय म्हणजे कोर्ट शेवटी डॉक्टरांचं मानते. म्हणून अशा लोकांना आपण सोडताच कामा नये आणि म्हणून ह्याला कडकच्या कडक कोण तावरे आणि कोण ह्याला ह्याचे देणं घेणं नाही. लोकप्रतिनिधी म्हणून आल्यानंतर मी एखादा शेरा दिला म्हणजे माझा आशीर्वाद आहे असं चुकीचा आरोप करणं हे किती धादात खोटं आहे. 26/12/2023 आम्ही त्याला अधीक्षक पदाचा चार्ज दिला, देण्याची ऑर्डर मी शेरा दिला. मुश्रीफजी, आपण कधी डॉक्टर अजय तावरे यांना स्वतः भेटला होतात का? हे बघा, मी कुठल्याही डॉक्टरला भेटलो नाही. माझ्याकडे आमदार महोदय आले असतील, मी शेरा दिला असेल. पण मला सांगा ना, 26/12/2023 त्याला कार्यभाराचा मी शेरा दिला आणि 10/4/2014 काढून घेतला तो. मग तो का ठेवला नाही आम्ही? त्यामुळं ह्या घटनेची गल्लत करण्याचा काही गरज नाही. आणि 11 ते 24 या काळात मी परदेश दौऱ्यावर होतो. तो हा अपघात घडला. डॉक्टर होळणार नावाचा तिथं अपघात विभागामध्ये वैद्यकीय अधिकारी होता. त्यानं ते रक्ताचे सॅम्पल घेतले. तावरेंनी त्यांना सांगितलं ते बदललं असं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलीस शोध घेतील. आणि वास्तविक याच्यामध्ये जो धंगेकरने आरोप केला ह्याला आशीर्वाद मुश्रीफांचा आहे. ह्यावर माझं ऑब्जेक्शन आहे की कोण माणूस आम्ही काळागोळा बघत नाही किंवा कोण अधिकारी बघत नाहीत. सगळे मंत्री महोदय असे शेरे लिहितात. योग्य अयोग्य आहे ते अधिकाऱ्यांनी ठरवून ते द्यायचं. पण दिला, पण तो 10/4 काढून नाही घेतलेला आहे. तो आता त्या पदावर नाही तिथं. त्यामुळं त्यानं सांगितल्यामुळे ही घटना घडली. पोलीस तपासात सिद्ध होईल.
मुश्रीफजी, आपण ज्या व्यक्तीला पाहिलं नाही त्याच्यासाठी आपण शेरा देता आणि नंतर तो अधीक्षक होतो एका हॉस्पिटलचा. एकंदरीतच या आधीची प्रकरणं ससूनची बघितली, उंदीर प्रकरण असो, ललित पाटील प्रकरण असो, एकंदरीत संपूर्ण शासकीय व्यवस्थेवर लोकांना अनास्था व्हायला लागली. आणि आता हे तर प्रकरण अत्यंत भीषण आहे. ससून तर भीषण आहेच, पण टोटल सिस्टीमवर लोकांना आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. आज त्यासाठीच आपण तात्काळ कारवाई करतो. ललित पाटील प्रकरण घडल्यानंतर तात्काळ समिती नेमली. लगेच त्या ठाकूर म्हणून तिथं अधिष्ठाता होते, त्यांना आपण पदमुक्त केलं. एक डॉक्टरना तात्काळ आपण निलंबित केलं. त्यानंतर उंदीर प्रकरणात समिती नेमली, तात्काळ त्याच्यावर आपण कारवाई केली. हे होऊ नये म्हणून शेवटी ह्या अशा व्यवस्थेमध्ये जो चुकीचं करतो त्याला शासन करणं आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा करणं एवढं काम शासनाचं आहे, ते आम्ही प्रामाणिकपणाने करतो आहे. त्यामुळे अशी आपण धमक आता यावेळेला धडक देऊ की पुन्हा कोणाला हिंमत होणार नाही असं काम करण्याची. हसन मुश्रीफजी, आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली, याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आता आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न परत एकदा सांगते. ससून रुग्णालयात बदललेले त्या अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल. ससूनमध्ये पैशाच्या जोरावर काहीही करणं शक्य आहे असं वाटतं का? एकूण 26,000 मतं आहेत युट्यूबवर. 96% होय म्हटलंय, 4% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. %93 होय म्हटलंय, 60% नाही. फेसबुकवर 82% होय म्हटलं, 18% नाही. एक्सवर 97% होय म्हटलंय, 3% नाही. पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात खरी चीड तेव्हा होते जेव्हा प्रत्येक रुग्णाचे प्राण वाचवण्याची शपथ घेणारे डॉक्टरच 2 जणांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी खोटे पुरावे न्यायव्यवस्थेसमोर आणतात. ससून रुग्णालयात महत्त्वाच्या पदावर असलेल्या 2 डॉक्टरांनी जे केलंय ते खरंच प्रशासनाच्या, आरोग्य खात्याच्या कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं आहे. असं याआधी झालं असेल का? तर मन उत्तर देतं होय. असेच पैसे घेऊन सेटिंग या डॉक्टरांनी आधीसुद्धा केली असेल का? तर परत मन उत्तर देतं होय. त्यामुळे अनेक निष्पाप न्याय मिळण्यापासून वंचित राहिले असतील का? तरीही उत्तर होयच आहे. आज डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हरनोळ अटक झाले, पण व्यवस्थेत अजून अनेक डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हरनोळ असतील का? पैशासाठी विकल्या जायला तयार असतील का? तर उत्तर तेच होयच. इतका मोठा गुन्हा करण्याची हिम्मत येते कुठून? त्यांच्यावर आळा कधी बसणार याकडेच महाराष्ट्राचं लक्ष आहे. महाराष्ट्राचं नुसतं लक्षच नाही तर महाराष्ट्राला याची गरज आहे. राज्यात लोकसभेच्या सगळ्या जागांचं मतदान संपलंय. अनेक नेते निवडणुकांच्या प्रचारातून ब्रेक मिळाल्यानं परदेशवारीवरही आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या काका पुतण्यांमधला संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. दुष्काळ दौऱ्यावरून शरद पवारांनी सरकारवर टीका केली आणि प्रामुख्यानं अजित पवारांच्या गटावर आरोप केले. तर त्याला उत्तर देत अजित पवारांनी नवाच खुलासा केलाय. त्याचं झालं असं की आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. याच मेळाव्यात अजित पवारांनी काका शरद पवारांना धक्का दिलाय. अजित पवारांनी शरद पवारांचे तरुण शिलेदार धीरज शर्मा यांना आपल्या बाजूनं करत अनेक युवक पदाधिकाऱ्यांना पक्षात घेतलं. मेळाव्यात मुख्य आकर्षण धीरज शर्मांच्या पक्षप्रवेशाचं होतं. मात्र गाजलं ते अजित पवार, सुनील तटकरे आणि छगन भुजबळांच्या भाषणांनी आणि त्यातल्या आरोपांनी. राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. 2004 सालच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवार धादांत खोटं बोलतायत असं म्हणत अजित पवारांनी एक गोष्ट सांगितली.
2004 साली राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार निवडून आले होते. त्यावेळी छगन भुजबळ मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं, पण पवारांनी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं. त्याचं कारण खुद्द शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. ते पाहणार आहोतच, मात्र त्यावरून अजित पवारांनी कोणती टीका केली आहे ती पाहूयात. 2004च्या बद्दल मध्ये पवार साहेबांनी एक स्टेटमेंट केलं की 2004ला जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री केला असता तर पक्ष फुटला असता. दादांत खोटं आहे, दादांत खोटं. मी त्यावेळेस होतो, त्याच्यामध्ये आम्ही सगळेच जण होतो. भुजबळ साहेब होते, प्रफुल्लभाई होते, तटकरे साहेब होते, सगळे आम्ही होतो. उलट आम्हाला वाटत होतं ते करावं, आणि मी तर त्यावेळेस मुख्यमंत्री पदाचा मध्ये इंटरेस्टेड नव्हतो त्यावेळेस. तर त्यावेळेस मला वाटत होतं की भुजबळ साहेब त्या ठिकाणी होतील. मला बातमी कळलेली अशी आहे, माझी बातमी खरीच आहे, की त्यामध्ये नाईक साहेबांना मुख्यमंत्री केल्यानंतर नाईक साहेब 1 वर्ष देखील साहेबांचं त्यांनी ऐकलं नाही. 2004ला कदाचित साहेबांनी प्रफुल्लभाईंनी असा विचार केला असेल की 91ला केल्यावर ह्यांनी वर्षातच नाही ऐकलं आपलं, आता जर कोणी केलं तर आपल्या दोघांना कायमचे दिल्लीलाच पाठवतील, त्याच्यामुळे कदाचित मुख्यमंत्रीपद घेतलं नसेल. अजित पवारांनी काका शरद पवारांवर जो आरोप केलाय त्यावरच होता आपला पुढचा प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न सांगते. 2004 सालच्या मुख्यमंत्री पदावरून शरद पवारांची वक्तव्य दादांत खोटी. अजित पवारांचा दावा पटतो का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. 2004 साली पक्षातल्या नेत्यांना अनुभव नव्हता. अजित पवार एकदम नवखे होते असं पवार म्हणाले होते, आणि छगन भुजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर तेव्हा पक्षात फूट पडली असती, असं वक्तव्य शरद पवारांनी लोकसत्ता वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं. पाहूयात. मुख्यमंत्री ते कोण चालवणार त्याच्यामध्ये याचा विचार आम्ही करत असताना अजितदादांचं नाव तेव्हा नव्हतं. अजितदादा त्यावेळी इंजिनियर होते, पण जे इतर नावं होती, विशेषतः छगन भुजबळ होते, आणखीन काही होते, त्याच्यात पक्ष एकत्र राहील असं मला वाटलं नाही. त्यांची निवड केली असती तर पक्ष एकत्र राहिला नसता. अंतर्गत संघर्षानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आत्तापासूनच आवाज बुलंद करायला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीचं मतदान शेवटच्या टप्प्यावर आलं असताना विधानसभेच्या जागा वाटपावरून महायुतीत चर्चा रंगू लागली. आज मुंबईत राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात लोकसभेच्या जागा वाटपावरून थेट अजित पवारांसमोरच छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी लोकसभेसारखा विधानसभेला खटाटोप नको, महायुतीकडून विधानसभेत 80 ते 90 जागा मिळाल्या पाहिजेत अशी भर सभेत मागणीच भुजबळांनी केली. तर विधानसभेला सर्वांचाच मान सन्मान केला जाईल असा शब्द भाजपनं दिल्याचं अजित पवार म्हणाले. हे आमचे सगळे आपले आमदार 50-54 त्याचे 2-4 इकडे तिकडे गेले, बरोबर. योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे. आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं 80-90 आपल्याला जागा मिळतील. यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये. आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल. तेवढ्या मिळाल्या तर 50-60 निवडून येणार. हो, युतीमध्ये तडजोड करण्याच्या करता काही म्हणतात ना, युद्धात जिंकले पण तहात हारले, तहात हारले ना, असं पालन तसलं काय होणार नाही. युद्धात पण जिंकलं जाईल आणि तहात पण जिंकलं जाईल. तुम्ही काही काळजी करू नका. त्या पद्धतीनं आपण काम करू.
राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीत जागा वाढवून मिळावी अशी उघड भूमिका घेतल्यानंतर विधानसभेवेळी मित्रपक्षांचा योग्य सन्मान केला जाईल अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा दिली आहे. विधानसभेमध्ये कोणी किती जागा लढायच्या या संदर्भात तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसतील, योग्य फॉर्म्युला ठरवतील आणि त्यानुसार तिन्ही पक्षांना जागा मिळतील. निश्चितपणे भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील, पण आमच्यासोबतचे जे दोन पक्ष आहेत त्यांचा पूर्ण सन्मान हा यामध्ये राखला जाईल. तिकडे महायुतीत विधानसभेचं बिगुल वाजण्याआधीच जागांवरून खणाखणीला सुरुवात झालेली असताना लोकसभेत मोदींना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मनसेकडून अभिजित पानसेंची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. कोकण पदवीधरमधून निरंजन डावखरे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अतिरिक्त मदतीमुळे यंदाही निरंजन डावखरेंसाठी ही लढत सोपी मानली जात होती, पण ऐनवेळी राज ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्यामुळे महायुतीच्या गोटात मिठाचा खडा टाकल्याची चर्चा रंगली आहे. कोकण पदवीधरसाठी येत्या 26 जून रोजी मतदान होणार आहे, तर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे. या उमेदवारीवर पानसेंनी दिलेली प्रतिक्रिया पाहूया. आम्ही मोदींसाठी पाठिंबा दिलेला आहे. माननीय राजसाहेबांनी गुढीपाडव्याला स्पष्ट केलेलं आहे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिलाय. तुमचं विधान परिषद मोदी नाही आहेत ना. तुमचं आता वळूयात आजच्या भागातील दुसऱ्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावरील तुमच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न सांगते. 2004 सालच्या मुख्यमंत्री पदावरून शरद पवारांची वक्तव्य धादांत खोटी, अजित पवारांचा दावा पटतो का? बघूया सोशल मीडियावर काय आहेत प्रतिक्रिया. यूट्यूबवरून ज्ञानेश्वर वाजे, अजित पवारांनी विश्वासार्हता गमावली आहे. यूट्यूबवरून आशिष मानवारे, जे दादा कपडे बदलल्यासारखं नेहमी वक्तव्य बदलतात त्यांच्यावर कोण विश्वास ठेवेल? फेसबुकवरून राहुल जाधव, शरद पवार यांना अजित पवार मोठे झालेले आवडणार नाही, ते फक्त आमची कन्या मोठी झाली पाहिजे म्हणून प्रयत्नशील. फेसबुकवरूनच दत्तात्रय पाटील, जुनं उकरून काढण्यात काय अर्थ? अजित पवारांनी पक्ष चोरला, चिन्ह चोरले, स्वतःच्या हिमतीवर पक्ष काढून चालवून दाखवावा. इंस्टाग्रामवर संजीवनी पुराणिक, अजिबात नाही, या मुद्द्यावर पवार साहेब कधी खोटं बोलणार नाहीत. इंस्टाग्रामवरून संभाजी निवळे, अजित पवार साफ खोटं बोलत आहेत. शरद पवार कधी जुन्या गोष्टी बोलत नाहीत, जेव्हा बोलतात तेव्हा खरंच बोलतात. 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसनं हातात मुख्यमंत्रीपद सोडलं आणि 2014 साली त्यावरून शरद पवार विरुद्ध अजित पवारांमध्ये राजकारण रंगलं. यावरच आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न सांगते. 2004 सालच्या मुख्यमंत्री पदावरून शरद पवारांची वक्तव्य धादांत खोटी, अजित पवारांचा दावा पटतो का? एकूण 61,000 मतं यूट्यूबवर. 28% होय म्हटलंय, 72% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,500 मतं. एकूण 60% लोकांनी होय म्हटलंय, 41% नाही. फेसबुकवर 23% होय म्हटलंय, 77% नाही. एक्सचा कौल. « 41% होय म्हटले, 59% नाही. अजित पवारांनी वेगळी वाट धरल्यानंतर राजकीय भविष्य यशस्वी करायचं असेल तर सर्वात मोठं चॅलेंज होतं काका शरद पवार. त्याचीच पहिली परीक्षा होती ही लोकसभा निवडणूक.
महाराष्ट्रात आपल्या कामांमुळे आणि वक्तशीरपणामुळे वेगळी ओळख असलेल्या अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीत जीवाचं रान केलं. मोठ्या पवारांसाठी प्रतिष्ठेचा असलेल्या बारामती मतदारसंघ जिंकण्याचा चंग बांधला. पत्नीला बहिणीच्या विरोधात उभं करत तगडं आव्हान दिलं. पवारांच्या घरामधला हा संघर्ष लोकसभेच्या मतदानानंतर शांत होईल असं वाटलं होतं. दोन्ही पवार एकत्र जरी आले नाही तरी एकमेकांवर टीका करणं थांबेल असं वाटलं होतं. मात्र तसं होताना दिसत नाहीये. दोन्ही पवारांनी मतदानानंतरही प्रत्येक मंचावरून एकमेकांवर भाष्य केलंय. एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी दोन्ही पवार सोडत नाहीयेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपण्याआधीच महाराष्ट्रात विधानसभेचे पडघम वाजू लागलेत. त्यामुळे निश्चितच येणारी विधानसभा निवडणूकही तितकीच रंगतदार होणार एवढं नक्की. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.